हाय, हॅलो, कसे आहात सर्व? तर आज आपण बघणार आहोत मुरमुरीचे पोहे. त्याला सुशीला असे पण म्हणतात. यांनी ज्याला रेग्युलर पोहे खाण्यामुळे जे पित्ताचा वगैरे ॲसिडिटीचा त्रास होतो तो यांनी होत नाही. झटपट असे चविष्ट असे पोहे तयार होतात. तर चला पाहूया. तर इथे मी एक डबा असं भरून मुरमुरी घेतले. तर हे भिजून अर्धेच होतात, त्यासाठी ते मी मुरमुरी घेताना जास्तच घेतले. फक्त हे 2 जणांसाठीच बनतात आणि 2 जणांसाठीच बनवायचे मला हे. तर ही मुरमुरी आपले स्वच्छ असं धुवून एका चाळणीत काढून घ्यायची, म्हणजे जे जास्तीचं पाणी ते निथळून जाईल. आणि हे मुरमुरी व्यवस्थित भिजेपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. तर इथे मी एक कांदा घेतलाय, टोमॅटो घेतले, मिरची घेतली आहेत 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्यात, लिंबू आहे, कढीपत्त्याची पानं घेतलेत, कोथिंबीर घेतली. तर इथे तुम्ही स्प्राउटचा बी वापर करू शकतात. तर चला आता इथे मी जे साहित्य घेतले ते बारीक कट करून घेतले, चिरून घेतलेत. तर आता एका कढईमध्ये तेल टाकून आपल्याला हे सर्वात प्रथम शेंगदाणे टाकून व्यवस्थित असं भाजून घ्यायचे. त्यानंतर कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायचे. नंतर मोहरी टाकून आपल्याला मोहरी टाकल्यानंतर फोडणी मस्त अशी तयार होते. त्यानंतर आपल्याला बारीक चिरलेले जी मिरच्या आहेत ते टाकून घ्यायचे. कांदा, टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. व्यवस्थित आपल्याला तेलासोबत परतून घ्यायचे. त्यानंतर 1 चमचा हळद टाकून घ्यायचे. चवीनुसार हे ऑप्शनल आहे, पण मी थोडंसं लाल तिखट टाकून घेणार आहे. आणि थोडंसं आपल्याला इथे मीठ टाकायचं आहे. एक लक्षात ठेवायचं, कारण मुरमुऱ्याला मीठ असतं, त्यामुळं चवीनुसार इथे मिठाचा वापर करा. खूप असं मीठ लागत नाही आणि तेलसुद्धा खूप कमी लागतं. कमीच तेलाचा वापर करा. तेल खूप जास्त झाल्यावर ते मुरमुरीचे पोहे किंवा सुशीला चांगले लागत नाहीत. तर बघा इथे अवघ्या सर्व फोडणी बसल्यानंतर 1-3 मिनिटात आपले मस्त असे सुशीला तयार होतात. त्यावरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मस्त असं लिंबू पिळून मस्त गरमागरम अशी आपली सुशीला तयार झालेत. तर थंडीच्या दिवसात असा मस्त झटपट तयार होणार टेस्टी असा नाश्ता. चला मी टेस्ट करून दाखवते. मस्त गरमागरम असे आपले मस्त असे सुशीला तयार झाले. तो मस्त एक नंबर अशी सुशीला तयार झाली. झटपट अशी हेल्दी असा ब्रेकफास्ट तयार होतो. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.